श्री स्वामी समर्थ. एकदा एक शिष्य आपल्या गुरूंच्या चरणी बसला होता. बराच काळ तो जप, पूजा आणि साधना करत होता. पण त्याच्या मनात एक शंका सतत डोकावत होती. शेवटी नम्रपणे त्याने विचारले, गुरुदेव, आम्ही नामस्मरण करतो, पूजा करतो, सेवा करतो, तरीही देवाची खरी कृपा कशी ओळखायची? ती मिळते कशी? गुरु मंद हसले. त्यांनी शिष्याला जवळ बोलवले आणि म्हणाले, त्या कोपऱ्यात ठेवलेला दिवा घेऊन ये. शिष्याने दिवा आणून गुरूंसमोर ठेवला. गुरु म्हणाले, आता हा दिवा लाव. शिष्याने प्रयत्न केला, पण त्यात ना तेल होते ना वात. तो म्हणाला, गुरुदेव, हा दीप कसा लावू? यात तेल नाही, वात नाही. गुरु शांतपणे म्हणाले, म्हणूनच तर सांगतो, दीप उजळण्यासाठी तेल, वात आणि अग्नी तिन्ही लागतात. यापैकी एक जरी नसेल तरी दीप प्रकाश देत नाही. शिष्य लक्षपूर्वक ऐकत होता. गुरु पुढे म्हणाले, साधनेतही हेच आहे. नामस्मरण म्हणजे तेल, श्रद्धा म्हणजे अग्नी आणि निर्मळ आचरण म्हणजे वात. तेल असेल पण वात नसेल तर दीप कसा पेटेल? आणि वात वाकडी तिकडी असेल तर ज्योत नीट उजळेल का? शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव. गुरु म्हणाले, तसेच फक्त जप करून उपयोग नाही. जर वागण्यात कपट, मत्सर, खोटेपणा आणि अहंकार असेल तर साधनेची ज्योत तेजस्वी होत नाही. पण जेव्हा साधकाचे आचरण निर्मळ होते, मनात प्रेम असते आणि श्रद्धा दृढ असते, तेव्हा त्याच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते. थोडा वेळ शांतता पसरली. मग गुरु पुढे म्हणाले, अशा निर्मळ साधकावर दत्त महाराज यांची कृपा आपोआप होते. त्याला वेगळी मागणी करावी लागत नाही. जसा दीप उजळला की अंधार आपोआप दूर होतो, तसेच निर्मळ आचरणाने साधकाचे जीवन प्रकाशमय होते. हे ऐकून शिष्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले आणि मनाशी ठरवले, आता केवळ नामस्मरणच नव्हे तर आचरणही निर्मळ ठेवायचे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.